हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत केमिकल बॉन्डिंग्स. केमिकल बॉन्डिंग्समध्ये आज आपण पहिला पॉईंट पाहूया आयोनिक बॉन्ड्स. आयोनिक बॉन्ड्स इंट्रोडक्शन्स. द केमिकल बॉन्डिंग इज अ व्हेरी important phenomenon of chemistry, has played a vital role to develop the subject. Let us understand thoroughly the systematically the phenomenon of chemical bondings, the phenomenon of combinations of atoms to form molecules. तर केमिकल बॉन्डिंग्समध्ये ॲटमचं हे कॉम्बिनेशन होऊन हा मॉलिक्यूल तयार होत असतो. ॲटमचं कॉम्बिनेशन होऊन मॉलिक्यूल्स तयार होत असतो. आणि दुसरं म्हणजे मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड्स. मेकॅनिझम मीन्स हाऊ ॲटम्स आर हेल्ड टुगेदर इन ए मॉलिक्यूल्स. म्हणजे मॉलिक्यूल्समध्ये ॲटमची ॲटम जे जॉईन होतात ते कशा प्रकारे जॉईन होतात ते आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये वी नो दॅट द एक्सेप्ट नोबेल गॅसेस. या ठिकाणी नोबेल गॅसेस सगळ्याला माहीत आहेत. या ठिकाणी हा पिरियॉडिक टेबल आपण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये हा हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे सगळे काय आहेत? नोबेल गॅसेस आहेत. हे नोबेल गॅस कसे आहेत? एकदम स्टेबल यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, बरोबर. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल असतं. तर इन दी फॉर्म ऑफ combinations with atoms or elements as a chemical compounds, when atoms of the same elements or atoms of the different elements combines together to form molecules. तर समजा सेम मॉलिक्यूल्स कंबाईन झाले. समजा हा सीएल मॉलिक्यूल आहे, क्लोरीन मॉलिक्यूल आहे. या ठिकाणी आपण हा क्लोरीन मॉलिक्यूल बघितला. हा क्लोरीन मॉलिक्यूल्स, दोन क्लोरीन मॉलिक्यूल जर कंबाईन झाले, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघूया आपण एक्झाम्पल, क्लोरीन ॲटम्स कंबाईन with another same chlorine atom to form chlorine molecules. Means atoms combines together to form molecules, or different elements or different atoms combines together to form molecules. तर एक्झाम्पल सेकंडमध्ये या ठिकाणी एक्झाम्पल सेकंड घेतलेलं आहे. एक्झाम्पल सेकंडमध्ये एक सोडियम आहे आणि दुसरा क्लोरीन आहे. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत? डिफरंट एलिमेंट्स आहेत. डिफरंट एलिमेंट्स हे कंबाईन होऊन काय झालेलं आहे? हा आपल्याला मॉलिक्यूल या ठिकाणी मिळालेला आहे. हा मॉलिक्यूल आहे. म्हणजे सेम ॲटम्स किंवा सेम एलिमेंट्स कंबाईन होऊन पण मॉलिक्यूल तयार होऊ शकतो, आणि डिफरंट ॲटम्स अँड डिफरंट एलिमेंट्स कंबाईन्स होऊन पण मॉलिक्यूल्स तयार होऊ शकतो. तर हे मॉलिक्यूल्स का तयार होतात? मॉलिक्यूल तयार होण्याचं कारण काय आहे? कारण का? तर these molecules are more stable than that of these elements NaCl or ClCl. म्हणजेच ॲटमपेक्षा मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी ही जास्त असते, आणि स्टॅबिलिटीसाठी ॲटम्स हे कंबाईन्स होतात आणि त्यांच्यापासून काय होतो? मॉलिक्यूल्स तयार होत असतो. आता केमिकल बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड्स? केमिकल बॉन्ड्स मीन्स केमिकल बॉन्ड्स म्हणजे काय? तर केमिकल बॉन्ड्स आर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, electrostatic force of attraction which atoms held together in a molecules. तर केमिकल बॉन्डिंग्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे त्यांच्यामध्ये दोन्ही मॉलिक्यूल्स काय होत असतात? कंबाईन होत असतात. आणि ते मॉलिक्यूल्स कंबाईन झाल्यामुळे ते ॲटम्स कंबाईन झाल्यामुळे काय होतील? ॲटम्स कंबाईन झाल्यामुळे आपल्याला काय मिळेल? मॉलिक्यूल्स मिळेल. ॲटम्स कंबाईन झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल? मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी तयार होईल. आता समजा ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये बघा, हा जो पिरियॉडिक टेबल आहे, ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये हे जे आहेत ते काय आहेत?
एस ब्लॉक इलिमेंट्स आहेत, हे एस ब्लॉक इलिमेंट्स आहेत. आणि हे काय आहेत, पी ब्लॉक इलिमेंट्स आहेत. एस ब्लॉक इलिमेंट्स हे काय आहेत, मेटल्स आहेत. हे काय आहेत, मेटल्स आहेत. आणि पी ब्लॉक इलिमेंट्स काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. बाकी हा मधला जो आहे तो डी ब्लॉक आहे. आणि हे लॅन्थेनाइड आणि हे ॲक्टिनाइड्स, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर आपल्याला याच्यामध्ये बघा मोस्टली आपण याच्यामध्ये काय बघतोय, आयनिक बॉन्ड्स बघतोय. तर हे अल्कली मेटल जे आहेत, हे अल्कली मेटल्स कसले आहेत, अल्कली एस ब्लॉक इलिमेंट्समध्येच अल्कली मेटल्स कसे आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. हे कसे आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. आणि जे नॉन मेटल्स आहेत मोस्टली फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑक्सिजन वगैरे, हे जे दोन हे जे आहेत हे कसे आहेत, मोस्टली हे सर्वच आहेत, परंतु हे कसे आहेत, ग्रेटर, यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजेच हे कसे आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्ह मोस्टली आपण काय हॅलोजनचा यूज करतो. एक्स मीन्स हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे काय आहेत, हॅलोजन्स आहेत. आणि हे कसे आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हस आहेत. तर आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये, समजा आपण याच्यामध्ये एक सोडियम घेतला या ठिकाणी. एक्झाम्पल NaClचं एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी, NaClचं एक्झाम घेऊया. आता Na काय, याच्यामध्ये हा जो सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 281, बरोबर. 2 आणि 8, 10 आणि 1, 11, बरोबर. तर याच्यामध्ये बघा सोडियम काय, हा सोडियम हा मेटल आहे. सोडियम काय आहे, हा मेटल आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण क्लोरीन घेतला. या ठिकाणी बघा हा क्लोरीन आहे. क्लोरीन जर या ठिकाणी घेतला तर क्लोरीन काय आहे, हा क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 287 आहे, बरोबर. आणि क्लोरीन काय आहे, नॉन मेटल आहे. क्लोरीन काय आहे, नॉन मेटल आहे. तर याच्यामध्ये सोडियम जो आहे तो काय आहे, सोडियम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स आहे. तर याच्यामधला जो एक इलेक्ट्रॉन हा काय करेल, लूज करेल. एक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर हा काय करेल, ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज, इज लूजेस इलेक्ट्रॉन्स. आणि जो पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण, केटायन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, केटायन्स. म्हणजे मेटल काय करतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल लूजेस इलेक्ट्रॉन टू फॉर्म केटायन्स. अँड क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट्स outermost cell electronic configurations of chlorine is 7. म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे क्लोरीन जो आहे, क्लोरीन हा काय करतो, 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि इट ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज. इट इज नोन ॲज ॲनायन. म्हणजे जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट्स आहेत ते काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. गेन केल्यानंतर त्यांच्यावर काय होतं, निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि तो निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय आहे, ॲनायन्स. म्हणजेच हे जे अपोजिटिव्हली चार्जड आयन्स आहेत, केटायन्स आणि एनायन्स, यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स तयार होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्यालाच काय म्हणतो आपण, केमिकल बॉन्ड्स. म्हणजेच केमिकल बॉन्ड म्हणजेच काय, हा आयोनिक बॉन्ड आहे. ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो कोणता आहे, आयोनिक बॉन्ड्स. म्हणजे डेफिनेशन काय होईल याची, डेफिनेशन्स काय होईल बघा, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल कोणता आहे, सोडियम, टू नॉन मेटल कोणता आहे, क्लोरीन टू फॉर्म bond, and this bond is known as ionic bonds. Or the electrostatic force of attraction between, त्यालाच काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन
force of attraction between positively charged cations and negatively charged anion to form ionic bonds. म्हणजे NaCl मधला जो बॉन्ड आहे तो कसला बॉन्ड आहे? आयनिक बॉन्ड्स आहे. NaCl मधला जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे? NaCl मधला जो बॉन्ड आहे तो आयनिक बॉन्ड आहे. तर आपण काय एक्झाम्पल आयनिक बॉन्ड्स आपण डिटेल्समध्ये पाहूया. आयनिक बॉन्ड्स मीन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन oppositively charged ions. Oppositively charged ions means cations and anions. Positively charged ions means cation and negatively charged ions mean anion. Or transfer of electrons from electropositive elements to electronegative elements, or transfer of electron from metal to non-metal to form a bonds between cations and anions. This bond is known as ionic bonds. म्हणजे S ब्लॉक एलिमेंट जे आहेत हे S ब्लॉक एलिमेंट्स हा एक आणि हा एक म्हणजे हे कसे आहेत? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत आणि मेटल्स आहेत. आणि या ठिकाणी जो P ब्लॉक आहे, या ठिकाणी हा जो P ब्लॉक आहे, या P ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कसले आहेत? नॉन मेटल्स आहेत. म्हणजेच काय होणार? इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर ही मेटलपासून नॉन मेटल्सकडे होऊ शकते, किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स काय करतात? लूज इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स ॲक्वायर और गेन इलेक्ट्रॉन्स to form a bonds between electropositive and electronegative or metal or non-metal atoms is known as ionic bonds. आता ह्याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल्स आपण एक मेटल घेऊया. मेटल्स कोणता आहे? Na मेटल्स आहे, बरोबर. एक आपण मेटल घेतलेला आहे, सोडियम हा मेटल घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड आपण नॉन मेटल घेऊया. नॉन मेटल हा क्लोरीन आपण घेतलेला आहे, बरोबर. तर सोडियमचं या ठिकाणी हा सोडियम आहे, हा सोडियम काय आहे? हा मेटल आहे किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहे. तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स किती असतं? ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. म्हणजे सोडियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? हा एक इलेक्ट्रॉन्स आहे. आपण हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर जो आपण क्लोरीन घेतलेला आहे, या ठिकाणी हा क्लोरीन काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे किंवाच तो नॉन मेटल आहे, बरोबर. या ठिकाणी क्लोरीन घेतलेला आहे. क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स 7 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी हे 7. म्हणजे क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये हे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे या ठिकाणी जर याला क्लोरीनला जर त्याची स्टॅबिलिटी अटेन करायची असेल तर याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि जर सोडियमला त्याची स्टॅबिलिटी अटेन करायची असेल तर त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे, तो काय करेल? तो क्लोरीनला देऊन टाकेल आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? आयनिक बॉन्ड्स. म्हणजे आता हा जो सोडियम आहे, हा सोडियम काय करेल? या ठिकाणी क्लोरीनला हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. हा या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा? सोडियम ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? या ठिकाणी 28 अँड टू अटेन स्टॅबिलिटी. हे काय होईल? याची स्टॅबिलिटी ऑक्टेट कंप्लीट होईल आणि स्टॅबिलिटी म्हणजे सोडियमवर चार्ज कोणता आला? हा पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि क्लोरीन ॲक्वायर 1 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये आता 288. म्हणजे याची पण स्टॅबिलिटी काय झालेली आहे? अटेन झालेली आहे. आता यांच्यामधला जो पॉझिटिव्हली चार्जड केटायन आहे आणि जो निगेटिव्हली चार्जड ॲनायन आहे आणि यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? आयनिक बॉन्ड असं म्हणतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणतो आपण? आयनिक बॉन्ड असं म्हणतो.
तर आयोनिक बॉन्ड हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजेच काय होतं या ठिकाणी NaCl मॉलिक्यूल फॉर्मेशन होते. म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स और ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल टू नॉन मेटल. सोडियम हा मेटल आहे, क्लोरीन हा नॉन मेटल आहे. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी आपण घेऊया, MgCl2चं एक्झाम्पल घेऊया. MgCl2. आता मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये मॅग्नेशियमचं ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. मॅग्नेशियम कुठं आहे? या ठिकाणी हा मॅग्नेशियम आहे. आणि मॅग्नेशियम काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल आहे, बरोबर. या ठिकाणी याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2a2, म्हणजे याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण हे 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर क्लोरीन 2 आहेत. या ठिकाणी क्लोरीन 2 आहेत. या ठिकाणी एक क्लोरीन घेतला आणि या ठिकाणी एक क्लोरीन घेतला. क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर किती आहे? 17 आहे. आणि 17 म्हणल्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 आहे. म्हणजे याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स. हे 7 इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी दाखवले. त्यानंतर या ठिकाणी या पण क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर मॅग्नेशियम काय करेल? मॅग्नेशियम काय करेल? एक इलेक्ट्रॉन्स या क्लोरीनला देईल. एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला दिल्यानंतर याचा ऑक्टेट कंप्लीट होईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या क्लोरीनला देईल. म्हणजेच मॅग्नेशियमने काय केलेले आहेत? 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत. म्हणजेच मॅग्नेशियमवर चार्ज कुठला आलेला आहे? 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे Mg2+ हा चार्ज आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे बघा, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8, कारण 2 इलेक्ट्रॉन लूज झालेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दुसरा जो क्लोरीन आहे या ठिकाणी 2 क्लोरीन आहे, म्हणजे 2Cl- येईल, बरोबर. याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288. म्हणजे हे दोन्ही पण मॉलिक्यूल कसे झालेले आहेत? आता हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट टू नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. नोबेल गॅसेस कुठं आहेत? तर नोबेल गॅसेस या ठिकाणी आहेत. नोबेल गॅसेस या ठिकाणी हे आहेत. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यांचं कसं आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. टू ॲक्वायर नियरेस्ट स्टेबल नोबेल गॅसेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. म्हणजेच या ठिकाणी हा स्टेबल आणि यांच्यामधला जो बॉन्ड आहे, जो बॉन्ड तयार झालेला आहे MgCl2 मधला जो बॉन्ड तयार झालेला आहे, त्या बॉन्डला काय म्हणतो आपण? आयनिक बॉन्ड असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? आयनिक बॉन्ड्स. तर तुम्हाला आयनिक बॉन्ड्स हे डिटेलमध्ये आता समजलं असेल. आयनिक बॉन्ड्स हे डिटेलमध्ये आता समजलं असेल. तर आपण बघूया हे आयनिक बॉन्डिंग जे आहे ते कसं आहे? आयनिक बॉन्डिंग इज अ नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग. नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग कसं असणार आहे ते बघूया आपण. आयनिक बॉन्ड काय आहे? नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग आहे. यांच्यामध्ये नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग कसे असणार? समजा जो काय आयनिक क्रिस्टल आहे, आयनिक क्रिस्टल्स म्हणजे या ठिकाणी जे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आहेत, हे पॉझिटिव्हली चार्जड आयन सराउंडेड बाय निगेटिव्हली चार्जड आयन. पॉझिटिव्हली चार्जड आयन सराउंडेड बाय निगेटिव्हली चार्जड आयन्स. अशा पद्धतीनं हे पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, हेअर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा जो पॉझिटिव्हली चार्जड आयन आहे, या ठिकाणी हा पॉझिटिव्हली चार्ज आयन सराउंडेड बाय निगेटिव्हली चार्जड आयन and negatively charged ion surrounded by positively charged ions means in the formation of ionic bond, the electrostatic field of an ion equally in all directions, and therefore ionic bonds are non-directional bonding. Ionic bonds are
नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग्स. म्हणजे आयोनिक बॉन्ड कसा आहे, यांच्यामध्ये नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग्स आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा स्पेसमध्ये कोणत्याही आयनकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. या दिशेने अट्रॅक्ट होऊ शकतो, या दिशेने अट्रॅक्ट होऊ शकतो, या दिशेने अट्रॅक्ट होऊ शकतो, या दिशेने किंवा या दिशेने. म्हणजे किंवा हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होऊ शकतो, या पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होऊ शकतो, या पॉझिटिव्ह चार्ज आणि या पॉझिटिव्ह चार्जकडे. म्हणजे जो काय आयोनिक बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड्स तो कसा आहे, नॉन डिरेक्शनल आहे. नॉन डिरेक्शनल, त्याची एक फिक्स डिरेक्शन नाही, म्हणून त्याला काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड्स आर नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग्स. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, कंडिशन फॉर द फॉर्मेशन्स ऑफ आयोनिक बॉन्ड्स. कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स. Conditions for the formations of ionic bonds. Number 1 condition, large electronegativity difference between combining elements. तर याच्यामध्ये कंबायनिंग एलिमेंट्स कोणते आहेत, हे मेटल्स आणि या ठिकाणी हे नॉन मेटल्स. म्हणजे पी ब्लॉक हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि एस ब्लॉक काय आहेत, नॉन मेटल. त्यांच्यामध्ये कंबायनिंग म्हणजे काय, एक एक्झाम्पल घेऊ आपण, सोडियम क्लोराईडचंच Na हा मेटल आहे आणि दुसरा जो आहे क्लोरीन हा नॉन मेटल आहे. कंबायनिंग एलिमेंट्स हॅविंग ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. त्यांच्यामधले जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्त असेल तर ती कंडिशन्स आयोनिक बॉन्ड्स फॉर्मेशनसाठी सफिशियंट आहे. म्हणजेच ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल टू नॉन मेटल टू फॉर्म आयोनिक बॉन्ड्स. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स लूजेस इलेक्ट्रॉन acquire positive charge and electronegative elements accept electron, it acquire negative charge, and this force of attraction between oppositively charged ion is known as ionic bonds. And the electronegativity difference between these combining elements is between these elements is very large. Is these conditions for the formation of ionic bonds. Next, inert gas configurations. Inert gas configurations means the combining elements acquire stable electronic configuration. जे कंबाईन होणारे जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी हा एक्झाम्पल घेतले सोडियम क्लोराइड्स, तर याच्यामध्ये जो Na+ आणि Cl- जे कंबाईन होणार आहेत ते कंबाईन झाल्यानंतर त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 2-8. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8 हे दोन्हीचं कसं आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज नियरेस्ट टू इनर्ट गॅस, हेलियम, निऑन यांच्यासोबत हे काय असणार आहे. आता या ठिकाणी 288 हे कशासोबत आहे, 288 हे आर्गॉनसोबत हे नियरेस्ट, आर्गॉनचं 18 आहे, 28 हे निऑनचं आहे. म्हणजे इट ॲक्वायर नियरेस्ट noble gas electronic configurations. These conditions for the formations of ionic bonds. Next, low ionization energy of metals. समजा हे जे मेटल्स आहेत, एस ब्लॉक एलिमेंट्स मधले हे जे मेटल्स आहेत यांची आयोनायझेशन एनर्जी कशी असली पाहिजे, लो असेल तर काय होणार आहेत, दिस कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स मीन्स these metals easily loses electrons and it acquire positive charge. These conditions is favorable for the formation of ionic bonds. Next condition, high electron affinity of non-metals. आणि हे जे नॉन मेटल्स आहेत या ठिकाणचे हे पी ब्लॉक मधले नॉन मेटल्स यांची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण कशी पाहिजे, जास्त पाहिजे. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त असेल तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये जे ॲनायन तयार होणार आहे, Cl- हा ॲनायन आहे, हा जो ॲनायन तयार होणार आहे इझिली ॲनायन
तयार होईल. अँड दिस प्रोसेस इज एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि ती प्रोसेस म्हणजेच कोणती प्रोसेस असते? एक्झोथर्मिक प्रोसेस असते. एक्झोथर्मिक प्रोसेस. नेक्स्ट and these conditions is favorable for the formation of ionic bonds. Next, electrostatic force of attraction between पॉझिटिव्हली चार्ज आयन. हा पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि हा निगेटिव्हली चार्ज आयन हा मेटलपासून तयार झालेला आहे, हा नॉन मेटलपासून. यांच्यामधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा ग्रेटर असेल. दिस कंडिशन इज फेवरेबल फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स. नेक्स्ट कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स: लो सब्लिमेशन एनर्जी ऑफ मेटल्स अँड लो डिसोशिएशन एनर्जी ऑफ नॉन मेटल्स. म्हणजे ह्या मेटल, हे जे मेटल्स आहेत, मेटलची जी एनर्जी आहे, सब्लिमेशन एनर्जी, ती कशी पाहिजे? लो पाहिजे. आणि जो नॉन मेटल्स आहेत त्यांची डिसोशिएशन एनर्जी पण कशी पाहिजे? लो पाहिजे. म्हणजेच काय? दिस कंडिशन इज फेवरेबल फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स. आणि लास्ट पॉईंट त्याच्यामध्ये आहे हाय लॅटिस एनर्जी. लॅटिस एनर्जी हा कन्सेप्ट आपण सेपरेट पाहणारच आहोत. लॅटिस एनर्जी should be high to favor ionic bond formations. लॅटिस एनर्जी जी आहे आयोनिक क्रिस्टल्समध्ये ते आपण सेपरेट त्याच्यावरच पॉईंट पाहणार आहोत. तर हे पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. म्हणजे आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी काय कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन, लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कंबायनिंग एलिमेंट्स. सेकंड कंडिशन, इट acquire inert gas electronic configurations. Third condition, low ionization energy of metals. Fourth condition, high electron affinity of non-metals. Fifth condition, electrostatic force of attraction between positively charged ions. Next condition, low sublimation energy of metal and low dissociation energy of non-metals. And next condition, last condition, high lattice energy favor for the formations of ionic bonds. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण आयोनिक बॉन्ड, केमिकल बॉन्ड्समध्ये आयोनिक बॉन्ड पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, त्यानंतर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन अँड कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स. तर हे केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 1 आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 1 आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.